अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आज की कहीं सारी अपडेट। सांभल मस्जिद में हुआ हमला, 3 लोगों की मौत। और वहीं पर नीतीश रानी भी कह रहे हैं कि मस्जिद से लाउड स्पीकर हटाना जरूरी है। ज़बरदस्ती मैं पूछना चाहता हूँ, दोबारा सर्वे करने का मतलब क्या बनता था? अगर एक बार सर्वे कंप्लीट हो गया, दोबारा सर्वे करना चाहते थे तो कोर्ट का आदेश लाते, लेकिन फिर भी उन्होंने सर्वे किया। और जो लोग वहाँ पर थे, जब सर्वे के लिए ये लोग अंदर पहुँचे तो मॉब के साथ में एवढंच सांगेन की आता जेवढे मस्जिदीचे वर भोंगे आहेत त्यांनी आतापासूनच काढायला सुरुवात करावी। भोंग्यांचे आता 5-5दा हे नखरे आम्ही सहन करणार नाही। इथे उथे जे काही अनधिकृत मदार विदार जे उभे केलेले आहेत, जे हिरवी चादर टाकले ते आतापासून काढायला सुरुवात करावी। स्वतःहूनच काढले तर बरे आहे, नाहीतर उद्या आम्हा लोकांना बुलडोजर चालवायला लागले तर मग उद्या उगाच शुक्रवारी पण डुंगणवरती करता येणार नाही। म्हणून जे काय वेळेत काढण्याचं सुरू करावी। 5-5 बोंगे आता आम्ही जसं सांगितलं होतं 23 पर्यंत तुमची टाइम लिमिट आहे। 23च्या नंतर आम्ही काय 5-10 बोंगे महाराष्ट्रात वाजायला जास्त देणार नाही। म्हणून जेवढा डोक्यात आहे तेव्हा अगोदर जेव्हा वेळ आहे तेव्हापासूनच मुल्ला मौलवीनी जी काय नाटके हे जे काय फतव्यांची नाटकं करायला सुरू केलेली, आमच्या महाराष्ट्रात फतवा चालला नाही, भगवाच चालला। म्हणजे काय ते नेमानी विमानी नावाचे जे काही मूल्य आहेत, मौलवी आहेत, ज्यांनी खूप फडफड केली, हे काय उलमा जे काही बोर्ड आहेत त्यांनी आत्ताच आपल्या शटर बंद करून टाळा लावून इथून पळून जावं, नाहीतर उद्या आम्हाला तुमची शिकार करण्याची वेळ आणून देऊ नका। सर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात बुलडोजर देवा पॅटर्न म्हणून तुम्ही सुरुवात केली होती, त्या पॅटर्नची सुरुवात आहे, तो पॅटर्न पुढे सुद्धा कायम राहील? म्हणून मी तुम्हाला त्यांना वेळ देतोय ना। आता 3-4 दिवस सत्ता बसण्यासाठी, सरकार बसण्यासाठी आहे। जे काय आहे तुमचे बोंगे असतील, तुमच्या अनधिकृत मदार असे, कारण का महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने लव जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्ड, अनधिकृत बोंगे ह्याच्या विरोधात मतदान केलेलं आहे। आता जे काही बोंगे वाजवणारे 5 वेळा आहेत, जे काय अनधिकृत मदार आणि हिरवी चादर टाकणारी लोक आहेत, त्यांनी आता आपला बोऱ्या बिस्तारा बांधावा आणि आता पाकिस्तानला निघून जावं। नाहीतर उद्या अगर तुमच्या अंगावर चारी बाजूने अगर आमचे बुलडोजर चालायला सुरू होतील तेव्हा मग अल्लाह अकबर किंचाळत बसू नका। संजय राऊतांनी धनंजय चंद्रचूडांवरती सुद्धा आरोप केलेले आहेत। पक्षांतराचे दरवाजे त्यांनी खुले ठेवले म्हणून असं एक लक्षात घ्या ना, ह्या सकाळच्या ह्या